सामाजिक न्यायाची सरकारी पण तत्पूर्वी पण भारतामध्ये सामाजिक न्यायाची धोरणं सरकारी याच्यामध्ये आली. 1902 साली शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शेतीच्या संदर्भाने राजकीय खास कायदा केला. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक ओढून जाऊन ते सदस्य असं गांधींच्या काय असे कायदा मला ऐकताना आले. दुसरा एक प्रश्न असा आहे की अस्पृश्यता निवारण आणि जाती अंत यामध्ये काही मूलभूत बदल आहे आणि तिसरा असा प्रश्न आहे की सहभोजनाचे कार्यक्रम हे जाती अंताकडे जाणारे कार्यक्रम आहेत, पण हे गांधींनी सुरू केले असे नाही तर त्यांच्यापूर्वी सत्यशोधकांनी पण ते सुरू केलेले आहे असं मला वाटतं. त्याच्याबद्दल मला आणि असं की गांधींची एकंदरीत बदललेली जी भूमिका आहे यामध्ये बाबासाहेबांचा मोठा रोल आहे, कारण बाबासाहेब गांधींना दुरुस्त केले असं मला वाटतं. जातीचा विचार करताना प्रामुख्याने गावात राहणारे जे मतदार होते त्या जातींचा उल्लेख प्रामुख्याने होतो. पण बरेच आता विलीनीकरणानंतर बरेच म्हणजे सगळे समाज गावात वृत्ती करायला म्हणजे त्या याच्याद्वारे त्यांच्या जातीचा उल्लेख किंवा त्यांच्या बाबतीतला विचार फारसा काही स्पष्टपणे समोर येत नाही या सगळ्या याच्यात त्याच्यावर थोडंसं माहिती करतो. गावाचा विचार फक्त बारा ठरला. तुम्ही दुसरं काय म्हणाला? 12 बलुते गावच्या व्यतिरिक्त 18 जे जंगलात गावात राहत गावात आदिवासी वेगवेगळे समाज होते. कोणाची फाटेवादी गावात त्यांचं भरभाटात घेत असेल तसे समाज फॉरेस्ट खाते जेव्हा बिल्डिंग तयार केलं त्याला सगळ्यांना बाहेर काढलं. फॉरेस्ट मध्ये कोणी नाही ते गावात जायलाच म्हणून राहिले आणि ते व्यवसाय सुरू झाले. पण गावाचा विचार करताना त्या समाजाचा कधी विचार झालेला दिसत नाही. पुढे 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 जरा फॅन फिरतात त्यामुळे आवाज पाठवून सोशोलॉजिकल मॉडेल सायकोलॉजिकल मॉडेल आणि त्याला तुम्ही आत्मशुद्धी असं म्हणाल. आंबेडकरांच्या याला आत्मसन्मान असं म्हणाल. तर अनुभवांचा विचार करताना मला जाणवलं की आत्मशुद्धी हे जे मॉडेल आहे त्याचा बायोलॉजिकल मेटाफॉर जर आपण वापरलं तर ते मला थोडंसं डायलेसिस केल्यासारखं वाटतं. पण आत्मशुद्धी म्हणजे आपण केली तर ते पुन्हा या एकूणच व्यवस्थेमध्ये मात्र दूषित होणारच आहे. त्यामुळे त्याला डायलेसिस सारखी व्यवस्था आपण काढलीच लागणार. तर मग अशा कन्टेक्स्ट मध्ये विदर्भामध्ये गणपती बाबा आझाद त्यांनी याला आव्हान दिलं असं मला वाटत नाही की बाबा हे असले मॉडेल्स काही कामाचे आहेत आणि आपण जातच टाकून देऊया आणि जातीयांत म्हणजे आझाद हे काढणं आपण लावलं नाही जातच नाही. तर हे कितपत समर्पक वाटतं. आणि दुसरा मला प्रश्न असा होता की या 3 मॉडेलला समांतर जाणारं शेजारी रत्नागिरीमध्ये सावरकरांनी काही एक मॉडेल मांडलं तर ते काही मॉडेल काय होतं जाणून घ्यायला. मला असं वाटतं की मी तुम्हाला 20व्या शतकातील समता प्रस्थापित करण्याची अव्वल दर्जाची मॉडेल किती तर ते 4 आहेत असं माझं म्हणणं आहे. 1 विठ्ठलरामजी शिंदे, 2 महात्मा गांधी, 3 आंबेडकर आणि 4 राम मनोहर लोहिया. आता विगा सावरकरांचं मॉडेल काय होतं तर मला असं वाटतं की या कसोटीवरती मी जे म्हणतोय अंतिमतः समतेकडे जाणं तर ह्यात काही मला बसवता येत नाही. जर बसवता येत असेल तर तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन करून दाखवावं असं मी उलट म्हणेन. मग मला कळलं तर मग मी त्याच्याबद्दल काहीतरी भूमिका घेईन. आता दुसरा मुद्दा मी 20व्या शतकाबद्दल बोलत असल्यामुळे मला संपत देसाईंचा मुद्दा एक व्हॅलिड वाटतो. तो कोणता? शाहू महाराजांच्या बद्दलचा. कारण शाहू महाराजांनी ते धोरण आखलेलं होतं
ते त्यांनी राबवलेलं धोरण होतं. त्याच्यामुळं त्या धोरणाबद्दल विचार केला पाहिजे आणि ते याच्यात कसं संबंध आणता येईल पाहिलं पाहिजे. परंतु मी कसा याच्याकडे विचार करत होतो ते तुम्हाला आधी सांगतो. मी असा विचार करत होतो की महात्मा गांधीजी सत्यशोधकांबरोबर जुळवून घेत होते. म्हणजे ते कोल्हापूरला आल्यानंतर किंवा वाईला असताना पाचगणीला ते तिथल्या भिलारे गावाच्या सत्यशोधकांचंच गाव होतं. त्यामुळे ते काही मला असं वाटत नाही की त्यांच्या अपोजिट जात होते. आणि त्यांच्यामध्ये जी पॉलिसी आलेली होती म्हणजे शाहू महाराजांच्या धोरणात आणि त्या सत्यशोधकांमधली त्या पॉलिसीला तेव्हाचा अंतिम आपण असं इमॅजिनेशन केलं की शाहूंचं राज्य आणि ब्रिटिश इंडियाचं राज्य. तर बोलण्याच्या इमेज मध्ये माझ्या ब्रिटिश इंडियाच्या राज्याला अनुसरून मी बोलत असल्यामुळे मी शाहूंचा उल्लेख केला. मी माझ्या बाजूने तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतोय. पुढचा मुद्दा यांनी उपस्थित केलेला त्याचं माझ्या काय वाचनात अजून आलेलं नाही. जर मी त्याचा शोध घेईल की ते जे म्हणतायत की भटके विमुक्त थोडक्यात किंवा जंगलामध्ये राहणारे म्हणजे 12 बलुतेदारांच्या पलीकडे, तर त्याच्याबद्दलचा काहीतरी युक्तिवाद माझ्याकडे आता सध्या नाही प्रामाणिकपणे सांगायचं तर, पण ती बघावं लागेल. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा खूप चांगला आहे कारण आपलं अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी असे प्रश्न महत्वाचे असतात. तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. परंतु महात्मा गांधीजींचे एका अर्थाने अनुयायी जर यांना मानलं पंडित जवाहरलाल नेहरूंना, तर सोलापूरची घटना ही त्याच्याशी संलग्न करता येऊ शकते तुम्हाला की त्यांचं काय धोरण होतं आणि ते कसं गेलं त्याच्याबद्दलच. म्हणजे सोलापूरला त्यांना त्या तारा कापल्या आणि बंधनातून मुक्त केलं. म्हणजे हे पाहण्याचा एक दृष्टिकोन या अर्थाने तुम्ही बघू शकता. आणि एकूण म्हणजे एक मुद्दा मेटाफरचा पण उपस्थित झाला. मला असं वाटतं की प्रत्येक विचाराला एक मर्यादा पण असते कारण विचार हा शेवटी आयडियोलॉजीकडे जगतो आणि आयडियोलॉजी आपलं मत सांगत असते सतत आणि लोकांचं संघटन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे मेटाफर वापरलं जातं परंतु तुम्ही प्रत्येक वेळीच त्या मेटाफरला पूर्ण वितळवून टाकून पुढे जाऊ शकत नाही. कारण भारतामध्ये एवढा मोठा समाज या 3 कॅटेगरीमध्ये बसलेला आहे कुठं ना कुठं. म्हणजे तो उच्च जाती आहे, क्षत्रियत्व आहे, वैश्यवृत्तीचा आहे आणि यांना तुम्ही एकाच पद्धतीनं ट्रान्सफर करू शकणार नाही. आणि त्यातल्या त्यात ही 2 मोठी मॉडेल आहेत. त्यामुळे त्या दोन्ही मॉडेलना एकमेकाच्या विरोधात मांडून दाखवायचं का त्यात काय पोटेन्शियल असेल ते घ्यायचं हे ठरवायला पाहिजे. आणि महात्मा गांधीजींमध्ये जर का काही समता प्रस्थापित करण्यासाठी उपयोगाला येत नसेल तर उदारमतवादी मनाने ते सोडून द्यावं, परंतु जे शिल्लक राहतं तेवढं तरी घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. एवढंच फक्त मी सूचित करतोय. मला वाटतं मला जेवढं क्लॅरिफिकेशन या प्रश्नांबद्दल द्यायचं होतं दिलंय. सांगा विसरलो असेल. हे पहा, महात्मा गांधीजींनी महाभारताबद्दल जो युक्तिवाद केलेला आहे त्यातला तपशील खूप मोठा आहे. तुम्ही ते सुत लिहिलेलं वाचा. परंतु ते काय म्हणतायत, एक मुद्दा ते सांगतायत की हे युद्ध माणसाच्या मनामध्ये लढल्या गेलेलं आहे. नंबर 2, हे कथानक प्रत्यक्ष घडलंय का
हे कथानक हे कथा आहे का, म्हणजे लिखित स्वरूपाचं आहे का, हे जेव्हा त्याचा विचार करतायत तेव्हा रात्रंदिवस माणसाच्या मनामध्ये काहीतरी चालू असतं. सतत कुणाला तर तो शत्रू मानतो, कुणाच्या तरी विरोधात विचार करतो, कुणाच्या बरोबर विचार करतो. महात्मा गांधीजी या कथानकाकडे पाहताना म्हणतायत की हे सगळं होतंय, परंतु अंतिमतः हे युद्ध थांबलं पाहिजे, होऊ नये याच्यासाठीचा एक प्रयत्न केला गेला. प्रयत्न झालाच नाही असं नाही त्यांचं म्हणणं आहे. आणि ते शेवटी त्याच्याकडे कसं पाहायचं पुन्हा ह्याच्या व्यतिरिक्त हे प्रत्येकाला एक दृष्टांत दिल्यागत अवस्था आहे. म्हणजे तुम्ही याच्याकडे हिंसा म्हणून पाहायचं का तुम्ही याच्याकडे हे घडतंय अशा पद्धतीची हिंसा वाईट घडती म्हणून आपण त्या मार्गाला गेलं नाही पाहिजे असं पाहायचं. हे तुमच्यावरती प्रत्येकावरती शिल्लक राहतं. म्हणून तुम्ही याचा विस्तार कसा करायचा हे तुम्ही त्यांची छोटी टिपणं त्याच्यावरती लिहिलेलं हे वाचून ठरवा. तुम्हाला मी असं सांगत नाही की मी सांगतोय म्हणून ठरवा, परंतु मी तुम्हाला त्यांच्या विचारात काय काय आलं ह्याचे एक एक मुद्दे एकूण त्यांच्या जातीच्या ह्याला जोडून दाखवतो. एवढंच होतं माझं. धन्यवाद. राम मनोहर यांचं नरनारी हे एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर मग ही छोटी पुस्तिकांना त्यांनी नावं दिलेली, परंतु मोठ्यात मोठं सांगायचं तर मी असं म्हणेल की त्याचं समग्र साहित्य बघा आणि ते हिंदीत उपलब्ध आहे, त्यातले काही भाग मराठीत सुद्धा उपलब्ध आहे. आणि राम मनोहर लोहिया यांचं जाती संस्थेबद्दलच सुद्धा आहे. आणि राम मनोहर लोहिया यांनी सुद्धा म्हणजे पिछडे पावे सौम्य साथ ऍक्च्युली ते राजकारणाच्या बेसवरच आहे. त्यातूनच ते ओबीसीचं राजकारण वगैरे म्हणजे उत्तर प्रदेशातलं बिहारमधलं उदयाला आलेलं आहे कर्पूरी ठाकूरांपासूनच. हे तुम्ही संदर्भ घेऊन जर गेला तर तुम्हाला राम मनोहर लोहियांपर्यंत जाता येऊ शकतं. याही व्यतिरिक्त तुम्हाला फार डीप मध्ये जर पाहायचं असेल तर पाठीमागच्या 2 वर्षाखाली समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये अशोक चौसाळकरांनी एक लेख छापलेला होता. तो तुम्हाला साधारणपणे राम मनोहर लोहियांबद्दलचा आवाका देणारा लेख आहे. तो तुम्ही आवर्जून वाचला तर तुम्हाला एक मदत होईल. आणखीन एक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक पुण्यामध्ये समाज विज्ञान नावाची संस्था आहे अशा आशयाची, दत्ता देसाई का काय मला माहितीप्रमाणे त्यांनी एक छोटीशी पुस्तिका छापली होती. त्याच्यात राम मनोहर लोहियांचा बहुजनवाद असं एक टिप्पण मोठा आलेला आहे. तुम्ही ते पण जर वाचलं तर तुम्हाला त्याचा एक उपयोग होऊ शकेल. आणि तिसरं म्हणजे साधना नावाचं महाविद्यालय हडपसर मध्ये आहे. त्यांनी एक राम मनोहर लोहियांचा अंक प्रकाशित केलेला होता आणि त्याला यशवंत सुमंत बोललेले होते, ते त्यात छापून आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्या मार्गाकडे जाण्यासाठी एवढं एक साहित्य सुचवतो. धन्यवाद. धन्यवाद.